जय हिंद. मी आपला एक नम्र विनंती आहे सगळ्यांना. पावसाळा असो किंवा पर्यटनाची स्थळं असो, स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. शासन प्रशासन त्यांची कामं करतं, त्याच्यामध्ये कोण आहे काही आहे आपण कोणाला पकडायचं तो नंतरचा भाग झाला. पण काल जी दुर्घटना झाली पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीवरती, ती खूपच दुःखद आहे. कारण छोटासा ब्रिज काही फुटांचा आणि छोटे छोटे त्याच्यात म्हणजे जाण्यासाठी रस्ता नाही आणि दोन्ही बाजूने मोटरसायकल येऊन मध्ये होत्या. म्हणजे ब्रिज तुटताना हलताना जरी लोकांना पळायचं असेल तरी दोन्ही बाजूला लोक पळू शकले नाही, कारण मोटरसायकलवाल्यांनी रस्ता बंद करून ठेवला होता. ज्यांना वाचता आलं ते वाचले, बाकीचे पडले ते पडले. म्हणून आपली काळजी स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे, कारण आपला जीव आपल्या परिवारासाठी आपल्यासाठी खूप मूल्यवान आहे. नंतर आपण याला त्याला हा जिम्मेदार आहे तो जिम्मेदार आहे हे म्हणणं चुकीचं आहे. शासनाने प्रशासनाने खबरदारी घेतली होती. त्या ब्रिजवरती त्यांनी सूचना फलक लावलं होतं की हा ब्रिज धोक्याचा आहे आणि त्याचं ऑडिट झालं होतं की नाही माहीत नाही आहे, पण त्याच्यासाठी टेंडर निघालं आहे की नाही माहीत नाही, पण तो ब्रिज नवीन बनणार होता. मग लोकांनी अशा ब्रिजवरती किंवा अशा धोकादायक ठिकाणी जाऊ नये. पावसाळ्याच्या ठिकाणी जिथे जमिनीची घसरण होते, पावसाळ्याची घसरण होते, पाण्याची घसरण होते, जिथे गर्दीची ठिकाणं असतील अशा ठिकाणी जाण्याचं टाळावं ही नम्र विनंती. अशा घटना 2025मध्ये बऱ्याच होत आहेत, बऱ्याच दुःखद घटना होत आहेत. मला त्याच्यासाठी खूपच वाईट वाटत आहे की कितीतरी लोक मृत्युमुखी पडली. पहलगाम हमला झाला, त्याच्या आधी हमला झाला, त्याच्यानंतर आता आपल्या कळव्याला प्लॅटफॉर्मवरती झालं, नंतर आता बोईंगची घटना झाली, आता कालची घटना झाली. अशा घटना बघून असं वाटतं की कुठेतरी काहीतरी लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे की ड्रीमलँडमध्ये 787 सिरीजमध्ये काहीतरी आता नवीन नवीन तथ्य समोर येत आहेत. आता त्याची चौकशी होणार आहे, पण लोकांनी स्वतः पण डोळे उघडे ठेवून सरकारला जाब विचारावा आणि सरकारवरती प्रेशर बनवून ठेवावं. कालच्या घटनेसाठी म्हणा किंवा कुठल्याही घटनेसाठी म्हणा, जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार नाही, सरकारवरती प्रेशर लावणार नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही आहे. कारण आपल्या न्यायालयीन प्रक्रिया बाकीच्या प्रक्रिया इतक्या ढिल्या आणि इतक्या सुटसुटीत आणि इतक्या वाईट आहेत ना की त्याच्यातून कोणीही सुटतं. हगवणे प्रकरण म्हणा किंवा राजा रघुवंशीचं प्रकरण म्हणा, त्या ठिकाणी पण तेच होणार आहे. त्यामुळे कृपया आपली काळजी घ्या. वंदे मातरम. जय हिंद. रक्षा करा आपली स्वतःची आणि स्वतःची काळजी स्वतः करा.